नमस्कार. नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शोमध्ये मनापासून स्वागत. निर्मिती, चित्रण, संकलन, संपादन सौ नीलम अजयसिंह राजपूत. साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजयसिंह राजपूत. आजच्या नीलम टॉक शोमध्ये आपण पाहणार आहोत बाजवे आपल्या समोर आहे. सखीवन स्टाईलना स्वागत व्हायला पाहिजे. आज विश्वास बसत नाही की आपल्या समोर आहे, म्हणजे एवढ्या जवळ आहे. इतर वेळेला असताच ते, पण आज खूपच जवळ आहे. जोरदार काय झालं पाहिजे तुमच्यासाठी. आपला इथे दोन्ही मान्यवर पाहुण्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. प्रथमतः आपण लोकमत आणि मलाबार परिवारातर्फे स्वागत सत्कार करणार. तर मी सरांना विनंती करते की प्रथमतः स्टोर हेड मलाबार गौतम नायर सर यांच्या हस्ते आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या ऋतुजा बागवे यांचं स्वागत करते.
प्रमोद शेट्टी सरांना. हॅलो हॅलो यानंतर सातारा आवृत्ती प्रमुख माननीय दीपक शिंदे सर यांनी सौभाग्यवती तेजस्विनी जतीन भिलारे संचालिका हिल रेंज एज्युकेशन सोसायटी भिलार 5 मॅडमचा सत्कार करावा अशी विनंती करते. आणि केलं असणारच आहे की मुहूर्ताला जे की आपल्या 3.5 मुहूर्त असतात तर त्यातला पहिला मुहूर्त आणि वर्षाच्या सुरुवातीला खरेदी केलं सोनं की आपलं सोन्यासारखं वर्ष जाणार असं असतंच ना. तर त्याच्यामुळं कुठं थोडंसं मी 5 मिनिटच वेळ घेणार आहे, पण आपण थोडंसं संभाषण ना इंटरॅक्टिव्ह ठेवूया, नाहीतर कसं होईल ते मोनोटोनस होईल. मी बोलणार तुम्ही ऐकणार, तर ते आपल्याला तसं नाही करायचं आहे. माझा सर्वांना ना एक छोटासा प्रश्न आहे की तुम्हाला खरंच दागिने खरेदी करायला आवडते का? कोणी आहे इथे जे म्हणेल की नाही मला दागिने खरेदी करणं आवडत नाही, मला घालायला आवडत नाही, असं कोणी आहे का? कोणी आहे असं? कोणीच नाही आहे ना. इनफॅक्ट लोक म्हणतील हा प्रश्न असा कसा विचारतोय, हा प्रश्न आमच्या मिस्टरांना विचारायला पाहिजे तुम्ही, बरोबर का? आता जेव्हा तुम्ही दागिने खरेदी करायचं ठरवता तेव्हा प्रत्येकाचा असा एक स्पेशल ज्वेलर असतो, बरोबर ना? जेव्हा जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो तेव्हा तुमचा एक असा पर्टिक्युलर ज्वेलर असतो की आपण नेहमी त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे शॉपिंग करतो. असं आहे का तुमचं पण? कुठल्या ज्वेलरकडे जातो तुम्ही? थोडक्यात एक जस्ट आपण डिस्कशन करूया की तुम्ही नेमकं कोणत्या ज्वेलर्सकडे जाता? चंदू काकाला जाता, ज्वेलर्सला जाताय. आतापर्यंत तुम्ही जिथे कुठे जात होता ती काय चांगली गोष्ट आहे, पण आता इथून पुढे आपल्याला मलाबार होते. कारण 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 आमची ज्वेलरी जी आहे ना एवढी सुंदर कलेक्शन आहे ना. तुम्हाला मी आता हा कार्यक्रम झाला की लगेच दाखवणारच आहे. माझ्याकडे एथनिक्स कलेक्शन, इरा ज्वेलरी, प्रेशिया ज्वेलरी, डायमंडची, सिल्वरची, अशी एवढी सुंदर सुंदर ज्वेलरी आहे ना ते आपण आता थोड्या वेळाने पाहणारच आहोत. बरं, आता आणखीन एक दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ज्वेलरी खरेदी करतो ना तेव्हा आपल्याला खूप सारे पैसे द्यावे लागतात, बरोबर ना? कुठले पैसे द्यावे लागतात? मेकिंग चार्जेस, जीएसटी द्यावा लागतो. आणखीन मेकिंग जास्त असते. बरं, मी उत्तर देणार आहे त्याचं. मेकिंग चार्जेस द्यावे लागतात, जीएसटी द्यावी लागते. आणखीन काय द्यावं लागतं? अहो, सोन्याचे पैसे द्यावे लागतात ना. आधी सोन्याचे पैसे द्यावे लागतील आपल्याला, मग धंडावा द्यावी लागेल, त्यामध्ये काही स्टोन्स वगैरे असतील त्याचे पैसे द्यावे लागतील, मीना वर्क असेल त्याचे पैसे द्यावे लागतील, आणि मग हे एवढं सगळं झाल्याच्या नंतर जीएसटी पण द्यायचंय. चला आपण जीएसटी देऊया. पण आत्ता जर मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला मेकिंग चार्जेस न देता ज्वेलरी घेऊ देणार आहे, तर कसं वाटेल आपल्याला? थोडक्यात सांगतो, आपल्याकडे असे काही प्लॅन्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला मेकिंग चार्जेस द्यायचे नाहीयेत. इनफॅक्ट मेकिंग चार्जेस न देता त्यावरती आणखीन सारे आम्ही तुम्हाला डिस्काउंट देणार आहोत. तर ते नेमके प्लॅन काय आहेत? तुम्ही पिशी करता का हो सगळेजण? एक तुम्हाला सांगायचं राहिलं की मलाबार मध्ये सगळ्यांना असं वाटत असेल की खूप महाग ज्वेलरी भेटते का, काय आपल्यासाठी काही आहे का? नाही, तर असं काही नाहीये बरं का. माझ्याकडे 5,000पासूनची ज्वेलरी आहे. 5,000 6,000 मध्ये सुद्धा मिळणारं खूप सारं चांगलं कलेक्शन आहे. आणि सिल्वर मध्ये बघायला नंतर तुम्ही तर हार्डली 500-600 रुपयापासून तुम्हाला वस्तू मिळते. आणि खूप प्रेशियस कलेक्शन, त्याची डिझाईन, त्याचा आकर्षकपणा, नाविन्यपणा हे खूप छान आहे. ते आपण पाहणारच आहोत. बरं, आपण कुठे होतो की विदाऊट मेकिंग ज्वेलरी कशी परचेस करायची, तर त्यासाठी सोपं करायचंय. जसं तुमचा बीसी असतो ना तसंच एक बीसी आपल्याला आपल्या इथे ओपन करायची. त्याला आपण स्कीम्स म्हणतो. 11 महिन्याचे छोटे छोटे प्लॅन्स आहेत. 1 वर्षाच्या आतमध्ये संपणारे प्लॅन आहेत. 11 महिने आपल्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट इन्व्हेस्ट करायची. फॉर एक्झाम्पल जर आपण ठरवलं की मी 10,000 इन्व्हेस्ट करते,
10,000 रुपये 11 महिने इन्व्हेस्ट करायचे, 12व्या महिन्यामध्ये शॉपिंग करायचे. त्या शॉपिंगला जेवढी तुम्ही सोनं बुक करणार आहात त्याला मजुरी लागणार नाहीये. इनफॅक्ट त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन आहेत की अप टू 18%, 18% ज्वेलरी आम्ही त्याला सूट देतो. पण माझ्याकडे जेवढे दागिने आहेत ना, हे सगळ्या दागिने 80% दागिने हे 18%च्या आतमधले मजुरीचे आहेत. म्हणजे तुम्हाला मजुरी द्यायचीच नाही. सोन्याचे पैसे द्या, GST द्या आणि दागिना घरी घेऊन जा. सुंदर प्लॅन आहे का नाही? आहे का नाही छान प्लॅन? पण आत्ता आपण तो प्लॅन लगेच सुरू करणार आहोत बघा. इनफॅक्ट मी गेटच बंद करणार आहे प्लॅन सुरू नाही केला तर. पुण्याला बाहेर जाऊच देणार नाही. विशेष सांगायचं म्हणजे ना, अजून आणखी एक चांगली गोष्ट जी फक्त आणि फक्त मलाबारमध्ये आहे. तुम्ही जे दागिने घेता ना, शोरूम मधून तुम्ही बाहेर पडणार आहोत, तर ते कसं? कुणाला आयडिया आहे की आम्ही ॲडिशनल काय देतो? इन्शुरन्स. येस, हे कुठलाच ज्वेलर करत नाही. इनफॅक्ट पूर्ण भारतामध्ये असं कोणीच नाही की जे ज्वेलरीची इन्शुरन्स देतात. मलाबार एकमेव अशी कंपनी आहे जे तुमच्या दागिन्यांना इन्शुरन्स प्रोव्हाइड करते. आजकाल ऋतुजाच्या सिरियल माझ्या आईची खूप जास्त आवडती सिरियल होती आणि आई बघत होती म्हणून आईच्या मागापासून मी बघायचे. एक नांदा सौख्यबाई, एक एपिसोड मी चुकवलेला नव्हता. खूप छान सिरियल होती, झी मराठीवरची. आणि दुसरी सिरियल होती चंद्र आहे साक्षीला. त्याच्यानंतर एका वेगळ्या धाटणीचं नाटक अनन्या आणि अनेक मराठी चित्रपटातून आपण ऋतुजाला पाहिलेलं आहे. आणि एवढ्या सगळ्या हजारो सखींच्या आज आपण आहे आपल्या सोबत ऋतुजा आहे. तर 2 मिनिटं आपण तिच्याशी संवाद साधूया. एकतर पहिल्यांदाच साताऱ्याला गेलीस का किंवा साताऱ्याला घेऊन गेलीस, कसं वाटतं? हा एक नेहमीचा प्रश्न. दागिन्यांविषयी बोलू. येस, मी पहिल्यांदाच आले साताऱ्याला, त्यामुळे छान वाटतंय. आणि लोकमत सखी मंचचे बरेच कार्यक्रम मी आधी वेगवेगळ्या शहरांमध्ये केलेले आहेत, त्यामुळे आज इथे येऊन तुम्हाला भेटून छान वाटतंय. आणि खरं एक मात्र आहे, साताऱ्याचं ते वेशीतनं हाताला की नाही असं रॉयल कारभार फीलच रॉयल येतोय. मला तर आवडते. मी या वर्षभरात माझी 4थी फेरी आहे साताऱ्याला. होप की आणि 4-5 कार्यक्रम मिळतील. ओके, म्हणजे मला एक पिशवी पण काढता येईल मला त्या निमित्तानं. आणि ऋतुजा, मी तुला इंस्टाग्रामवर फॉलो करते, तुझे बरेच व्हिडिओज मी पाहिलेले आहेत. तर ज्वेलरीची चॉईस आहे चोखंदा. तर तुम्ही पण आता सगळे इंस्टाग्रामवर गेल्यावर तिला फॉलो करालच. आता मी सांगितलं म्हटलं सगळे शोधणार आहेतच, बऱ्याच जणी फॉलो करत पण असतील. तर मी स्वतः एक ज्वेलरी मेकर आहे, ज्वेलरी डिझायनर आहे आणि मी स्वतः हस्तनिर्मित अलंकार बनवते. तर त्याच्यामुळं मला तिची चॉईस खूप आवडते. तर आपण तिला विचारूया की तू कशा पद्धतीचे दागिने प्रिफर करतेस? मला माहित आहे, आपण मैत्रिणींना थोडं सांगूया. मला मराठमोळी दागिने फार आवडतात. नथ आवडते, त्याच्यानंतर इथे ठुशी आवडते. आणि बाहेरचे बघायला गेले तर मग झुमके आवडतात आणि अंगठ्या आवडतात. तर सगळ्यात आवडतात खास करून ऑक्सिडाइज, ज्याला आपण सिल्वर रेप्लिका ज्वेलरी किंवा सिल्वर लुक ऐकतात, तशा टाईपचं कलेक्शन तिच्याकडे खूप छान आहे. तर खूप छान ज्वेलरी कॅरी करते. आणि एकूणच म्हणजे दागिने प्रेम हे सगळं महिला महिला दागिने प्रेम हे रक्तांना आलंच आहे. पण खूप छान वाटलं आज तू आमच्या सोबत आलेली आहेस. आणि आज या निमित्तानं आपण लोकमत आणि मलाबारतर्फे सखी सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर जास्त वेळ न घेता मी इथं ज्या आपल्या सत्कार मूर्ती बसलेल्या आहेत तर त्यांचा 1 by 1 प्रोफाईल सांगेन. तर त्या पद्धतीने आपण सुरुवात करूया. ओके. अजित सिंह राजपूत. सर्वसामान्य लोकांविषयी असणारी तळमळ, मग यातून कधी रस्त्यावरील बेवारस व्यक्तींना मदत तर कधी कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम आपण केले. पुढे त्यातूनच स्पर्श संस्थेच्या माध्यमातून अशा पद्धतीचे कार्य आपण करणाऱ्यांसाठी एक व्यासपीठच निर्माण केले. नीलम टॉक शो अशा अभिनव संकल्पनेतून युट्यूबच्या माध्यमातून विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या व्यक्ती, खास करून महिलांच्या मुलाखती आपण सुरू केल्या. व्हिडिओ शूट, एडिटिंग, ब्रॉडकास्टिंग अशी सर्व कामे स्वतः करत प्रथितयश व्यापारी ते अगदी पेट्रोल पंपावरील कर्मचारी अशा विविध व्यक्तींच्या मुलाखती आपण प्रसारित केल्या. अशा आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला लोकमतचा सलाम. मॅडम, मी पण अँकर म्हणून 2009 पासून आहे लोकमतमध्ये. नेक्स्ट मुलाखत माझी. एवढंच आपलं जाता प्रमोशन. डॉक्टर स्नेहल माने जगताप या आपल्या पुढच्या सत्कारवरती आहेत. MBBS MS अशी डिग्री होल्ड करतात. MBBS कॉलेज टॉपर आणि MS मध्ये युनिव्हर्सिटी टॉपर असणारे डॉक्टर स्नेहल जीवा वुमन्स हॉस्पिटलच्या संचालिका असून दिवेकर आणि अजिंक्य ताराच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र गायनेक
सोसायटीच्या युवा कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतात. शासनातर्फे दुर्गम भागातील किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिलांसाठी कार्यासाठी त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे. पुढील सत्कार माधवी कदम मॅडम यांच्या हस्ते होते. गेली 28 वर्षे सौंदर्य क्षेत्रात आहेत आणि स्वतःचा व्यवसाय यशस्वी पार पडत असताना सामाजिक कार्याचेही भान ठेवत त्यांची BSL LLB अशा उच्च विद्या विभूषित असणाऱ्या मनीषा यांनी 2002 साली उत्तीर्ण झाल्यापासून सातारा जिल्हा न्यायालयात 22 वर्षे वकिली केलेली आहे. सातारा जिल्हा परिषद येथे समुपदेशन व मदत केंद्रामध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिलेलं आहे. माननीय राज्यपाल यांच्या नियुक्तीने 18 ते 21 या कालावधीत बाल कल्याण समिती साताराच्या अध्यक्ष म्हणून पण आपण धुरा सांभाळलेली आहे. यानंतरच्या आपल्या सत्कारमूर्ती आहेत गौरी पालेकर. गौरी पालेकर घरगुती स्वरूपात असणाऱ्या पालेकर उद्योगाचे कारखान्यात रूपांतर करताना श्री निळकंठ पालेकर यांना मिळालेली खंबीर साथ म्हणजे सौभाग्यवती गौरी. कारखान्याच्या सुरुवातीच्या काळात व्यवसायाशी निगडीत प्रिझर्वेशन कॅनिंग अशा गोष्टी शिकून घेत पालेकर फूड प्रोडक्ट्सच्या भागीदार म्हणून आपण काम पाहिले. आता जनरेशन नेक्स्ट म्हणजे व्यावसायिक जबाबदारी सुनेकडे सोपवून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत आणि पालेकर अँड सन्स बेकरीच्या त्या पार्टनर म्हणून सुद्धा काम पाहत आहेत. यानंतरच्या सत्कारमूर्ती आहेत सुनीता वैराट, ज्या की आहार तज्ञ आहेत. या क्षेत्रातील तब्बल 9 वर्षांचा अनुभव हेल्दी डाएट क्लिनिकच्या मार्फत हजारो लोकांना प्रभावी आहाराविषयी मार्गदर्शन आपण केले. अनेक नामवंत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या कार्यरत आहेत. सातारा सैनिक स्कूल विद्यार्थ्यांसाठी डाएट कन्सल्टंट म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. नैसर्गिक आहारातून 100% वेट लॉस मॅनेजमेंट स्पेशालिस्ट ही त्यांची ओळख. मॅडम, सगळ्यात जास्त मला तुमची गरज आहे. नाही, पुढच्या कार्यक्रमाला नक्की म्हणजे सध्याच्या काळात ब्युटिशियनची तर आहेच आहे, दिसतेच आहे ते माझ्यावरून अँकर म्हणून, पण सगळ्यात जास्त तुमची गरज आहे मॅडम. मी तुम्हाला कार्यक्रम संपल्यावर भेटते. यानंतरच्या सत्कारमूर्ती आहेत सौभाग्यवती समता मनीष शेठ, व्यावसायिक आहेत. पतीच्या खांद्याला खांदा लावून पवई नाका येथील सुप्रसिद्ध मेसेस महाडवाले ब्रदर्स हे मसाले आणि सुकामेव्याचे दुकान पूर्णपणे नावारूपाला आणण्याबरोबरच बिल्डर्स असोसिएशन लेडीज विंग मध्ये सलग 4 वर्षे पदावर कार्यरत आहेत. त्यासोबत आनंदबन एक एहसास या गतिमंद मुलांच्या संस्थांसाठी पण त्या कार्यरत आहेत. यशस्वीपणे व्यवसाय आणि कुटुंबाची धुरा सांभाळतात. पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. यानंतरच्या सत्कारमूर्ती आहेत सौभाग्यवती मीनाक्षी किरण पाटील. स्वतः BSc BEd असणाऱ्या मीनाक्षी सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आहेत. सक्सेस अबॅकसच्या सातारा जिल्ह्यात 25हून अधिक शाखा आणि महाराष्ट्रात 150हून अधिक शाखा कार्यरत आहेत आणि या सर्वांच्या ऍडमिनिस्ट्रेशनची धुरा गेले 7 वर्ष त्या खंबीरपणे सांभाळत आहेत. यानंतरचा सत्कार तेजस्विनी मॅडमच्या हस्ते व्हावा अशी मी विनंती करते. यानंतरच्या सत्कारमूर्ती आहेत सौभाग्यवती तन्वी कौस्तुभ मोरे. बी इलेक्ट्रिकल, साताऱ्यातच राहून पतीच्या व्यवसायात मदत करतानाच बांधकाम कामगार वर्गातील स्त्रियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, कामगारांच्या बालकांना शैक्षणिक मदत, शासकीय योजनांची माहिती कामगारांपर्यंत पोहोचवणे अशी कामे बिल्डर्स असोसिएशनच्या महिला शाखेच्या चेअरमन पदी असताना आपण केली. सध्या एलिट बुटीक या नावे स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात केली. अल्पावधीतच या मराठी महिलेने सातारा शहरामध्ये स्वतःच्या हॉटेलचं व्यवस्थापन पाहत सातारकर खवय्या रसिकांची मने जिंकली आहेत. ही गोष्ट एक सांगायची होती आणि मला वाटतं त्याचे डिस्काउंट कुपन सुद्धा मिळाले, तर त्याही हाच की आम्हाला कळते.
यानंतरच्या सत्कारमूर्ती आहेत नीलम निकम, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत. लग्नानंतर मुलं लहान असताना हे करिअर म्हणून त्यांनी निवडलं. अर्थातच तारेवरची कसरत झाली असेल. नंतर प्युअर ग्लॅम मेकअप स्टुडिओ आणि ब्युटी अकॅडमीची आपण स्थापना करून शेकडो ब्रायडल मेकअप, पार्टी मेकअप तर केलेच, शिवाय 100हून अधिक विद्यार्थिनी घडवल्या. एवढेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू गरीब मुलींना बेसिक पार्लर कोर्स त्या मोफत देत असतात. यानंतरच्या सत्कारमूर्ती आहेत पूजा भगत, ज्या की उद्योजिक आहेत. 15 वर्षाचा दीर्घ अनुभव असणाऱ्या सातारा शहरातील नामवंत ब्युटिशियन एनरिच ब्युटी केअर अँड स्पा नावे त्यांनी पार्लर सुरू केले. तसेच पुढे एक पाऊल टाकून हजारो महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने एनरिच सलून अँड अकॅडमीची स्थापना करून उत्तम उद्योजिका म्हणून सुद्धा स्वतःला सिद्ध केली. यानंतरच्या सत्कारमूर्ती जान्हवीच्या सौंदर्य स्पर्धेत मिस फॅशन आयकॉन हा किताब पटकावला. सातारा शहराचे नाव एका उंचीवर नेण्यासाठी जान्हवी या फॅशन मॉडेल इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. सर्व मान्यवरांना मी बसण्याची विनंती करते. Thank you very much for practice. पण पुन्हा एकदा तुझं काम बघायला लावलं तर आता काय आगामी तुझ्या आहेत प्रोडक्टचं? थोडस मला माहित आहे की थोडं जागेचं हे करताना असं आपण झालो आहोत, पण आपण दोन गोष्टी ऑलरेडी OTT वर आलेल्या आहेत. लंडन मिसळ नावाचा माझा एक सिनेमा आहे जो Amazon Prime वर आहे. सो प्राईम व्हिडिओवर तुम्ही तो पाहू शकता. आणि थांग नावाची एक वेब सिरीज आहे ती प्लॅनेट मराठी OTT वर आहे, ती तुम्ही पाहू शकता. आणि येत्या काळात मी एक नवीन गोष्ट ट्राय करते. आता मराठीत खूप काम केलं तर आता मला हिंदी मालिकेतनं येण्याची संधी मिळते तुमच्या समोर. तर येत्या काळात हिंदी मालिकेतनं मी तुम्हाला भेटायला येते. अशी बरेच कॉन्ट्रोवर्सी असते किंवा काय मराठी माध्यम काय हे आहे का किंवा काय, मला वाटतं थोडं पण प्रत्येक गोष्टीत अपग्रेड होतोच ना. तर मराठी मुलगी मराठी इंडस्ट्रीतनं हिंदीत तर जाते. आम्हाला बघायला सगळ्यांना अभिमानच वाटतं. जो ना काय झालं पाहिजे ऋतुच्या बाबतीला, पण जो अभिनंदन करूया आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. नक्कीच हिंदी हॉलिवूडमध्ये पण गेलीस तरी तेवढे तू कॅपेबल आहेस, तू सिद्ध केलेलं आहे. आपण संवाद साधूया. आपल्या माजी नगराध्यक्षा आपल्या सोबत आहे. राजधानी सातारा म्हणतो आपण, नुसतं सातारा म्हणायचं आमचं तर काही धाडस होतच नाही, बरोबर ना? तर आपल्या शहरात आता मलाबार आलेला आहे. एक चांगली गोष्ट आहे म्हणल्यापेक्षा आपण जसं की म्हटलं की खूप कमी ठिकाणी मलाबार आहे. तर 300 शाखा पूर्ण 13 देशात, त्यात साताऱ्याची निवड झाली आहे, साताऱ्यात आलेला आहे. तर त्याच्याविषयी काय सांगाल? खरं तर राजधानी म्हटलेलंच आहे साताऱ्याला, आणि खरोखर आहे. म्हणजे काय सगळेजणी आहे ना, सातारा म्हणजे हा आपला राजधानी, नुसतं सातारा नाही, राजधानी सातारा असाच असतो. आणि साताऱ्याचा शानपट तशीच आहे. तर ह्या साताऱ्यात याच्या आधी पण बरेच ज्वेलर्स आहेत. आणि आता मलाबारने नवीन शोरूम त्यांचे ओपन केलेले आहे. तर नक्कीच त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल. आणि आता त्यांनी काही काही स्कीम्स पण सांगितलेल्या आहेत चांगल्या. आणि आता येताना मी अजून नाही बघितलेलं, पण दिसतंय अजून की बरंच कलेक्शन आणि छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. तर त्यामुळे साताऱ्यातल्या महिलांनी आज एवढ्या बोलवलेल्या आहेत तुम्ही, तर रिस्पॉन्स नक्कीच चांगला येणार. तुम्हाला म्हणजे शुभेच्छा सगळ्यांना मलाबारला. थँक्यू सो व्हेरी मच मॅडम. तर त्या संस्थेविषयी पण थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि एक महिला मंडळ जरा म्हणजे असं काय असतं की महिला दिन म्हणलं की तुम्ही साड्यांवरच बोलणार काय, दागिन्यांवरच बोलणार काय? आता आहे आमच्यात ते उपजत बोलणारच की बाकीच्या विषय, आर्थिक राष्ट्रावर किंवा जागतिक समस्यांवर पण बोलू. पण पहिला महिला म्हणलं साड्या ज्वेलरी हे आलंच ना, बरोबर आहे ना? तर पहिला विषय आपला ज्वेलरीवरच झाला पाहिजे. येस, तर मलाबारचं प्रमोशन करतोय आपण. नक्कीच. खरं तर मी उभे राहूनच बोलेल, कारण सोपं जाईल.
मला टेकडच्या साईडने आवाज येतो. माझ्या शिक्षण संस्थेचं नाव आहे हिल रेंज एज्युकेशन सोसायटी. अर्थात आम्ही आहोत ते पुस्तकांच्या गावातले. पुस्तकांचं गाव मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे, राईट? तुम्ही सगळ्यांनी व्हिजिटही केली असेल. स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि तिसरं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे माझी शाळा आहे. सो तिथे जे काही कार्यक्रम होतात ते बऱ्यापैकी माझ्या शाळेत होतात. पुस्तकांच्या गावाच्या उद्घाटनापासनं तर त्याच्या सुरुवातीपासनं मी त्याची साक्षीदार आहे. आणि तो कार्यक्रमही आमच्या तिथेच झाला. आणि ती संकल्पना ज्यावेळेस तावडे साहेबांनी आणली त्यावेळेस पहिला जर रिस्पॉन्स कोणी दिला असेल तर तो भिलार यांनी दिला होता. त्यामुळे राजधानी साताऱ्यामधला भिलार हा सुद्धा गाव तेवढाच महत्वाचा आहे. आणि अर्थात लोकमतने इथं मला संधी दिली आणि त्याचबरोबर मलाबारने. त्यामुळे मलाबारचं प्रमोशन माझ्यातर्फेही झालं. अर्थात माझ्या बरोबर आलेले माझे जे कोलिग्स आहेत त्यांनी ऑलरेडी दागिने खरेदी करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्यामुळे आता लगेच एक खरेदी झालीच आहे. आम्ही इथं थांबलो तोपर्यंत 5 मिनिटांवरती खरेदी आमची उरकली. त्यामुळे मला वाटतं सगळीजण खरेदी पण करतील. अजून जास्त वेळ घेत कारण आपल्याला मलाही कार्यक्रमाला जायचं आहे. सो मला वाटतं माझ्या उत्तर झाले असेल. खूप मॅडम. आणि एक प्रामाणिक कॉम्प्लिमेंट येते की सुरुवात तुमची जेव्हा एंट्री झाली तेव्हा अक्षरशः असं वाटलं की साताऱ्यासाठी वेगळा ब्रँड अँबॅसिडर मला आपण ऍक्च्युली मी कॅन्सर अवेअरनेसची ब्रँड अँबॅसिडर सुद्धा आहे. कारण जे कुटुंब शो आहे किंवा लाईफस्टाईल मॅगझिनची सुद्धा ब्रँड अँबॅसिडर आहे. लाईफस्टाईल मॅगझिन जे 7 कॉन्टिनेंट्स मध्ये पब्लिश होतो सो त्याची सुद्धा मी ब्रँड अँबॅसिडर आहे. आणि फेस ऑफ द इयर. सो माझा आणि आता मे मध्ये माझा एडिशन पब्लिश होणार आहे जो मला वाटतं कव्हर पेजवर माझा फोटो असणार आहे. आणि मला स्पॉन्सर म्हणून जी लंडनची एक काय म्हणतो प्रोफेशनली they are the dressmakers actually. So तिकडनं माझे डिझाईन होऊन येणार आहे. त्याचा माझा फोटोशूट 18 एप्रिलला दिल्लीमध्ये होतोय. सो मे बी तुम्ही सगळे लाईफस्टाईल मॅगझिन घेतालच. आणि अर्थात त्यावेळेस मी नक्कीच सांगेल की मी लोकमत आणि मलाबारच्या शूटमध्ये स्पेसिफिकली दागिने घालून माझा फोटोशूट केला. त्याच्यामध्ये एखादा फोटो मी नक्कीच टाकेन. दादा मी साईडला उभारला तो फोटो व्यवस्थित काढला ना बघा. मला तेवढाच नेमका आलेला नसायचा. तेवढ्यात मी एंट्री मारलेली. तुम्ही मॅडम मलाबार आणि लोकमतमध्ये आला म्हणून सांगण्यापेक्षा जोरदार करायचं. चला आता पुन्हा एकदा मंदारकडे वळायचं का? नक्कीच. आणि खूप छान त्याने मगाशीच विचारलं की थोडंसं सायलेंट मोडवर येऊया. एक स्टेप आपण पुढे गेलो. सर तुमच्या पुढे येऊ ना. तिच्या जरा जवळ फोटो येतील. दादा लक्ष असू तर आज की आधी एक 10-20 वर्ष की महिला बाबा नाही मी मंगळसूत्र घालणार. मंगळसूत्र शिवाय मग काय त्याच्या मागं पुढं काय तर. पण आता जर असं अपग्रेड झालं जरासं एखादा गाणवाणी असलं तर चालतोय किंवा काय. किंवा महिला पूर्वी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं मी सांगते मी कोल्हापूरचे हे सातारा तर इकडच्या भागात थोडंसं असं ऑक्साईड वगैरे ज्वेलरी आहे. पण आता सगळे ट्रेंड हळूहळू बदलत झाले. तर कसं अपग्रेड व्हावं म्हणजे आता एक तू चित्रपट अभिनेत्री आहेस म्हणून विचार कसं जरा आम्ही अपग्रेड व्हायचं आम्हाला जरा सांगते. मी उगीच प्रश्न विचारत नाही. मी अभ्यास करून आलेले असते. मी सगळे फोटो व्हिडिओ बघून आले आहे. मला असं वाटतं कधी कधी लोकांचे गल्लत होते अपग्रेड होण्यामध्ये. मला असं वाटतं जे मूळचं आहे तेच सगळ्यात आशिव आणि सुंदर आहे आणि तेच सगळ्यांनी वापरायला हवं. आणि मलाही मंगळसूत्र घालायला फार आवडतं. लग्न अजून झालं नाहीये. झालं की नक्कीच मी ते घालणार. सेम पेज अगदी एकाच नावाचे प्रवासी आहेत असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर मुद्दा आहे. आणि हा धागा खरंच आपण पकडून जर बोललो तर आता पुन्हा एकदा बोगडी वगैरे ती सगळी फॅशन पुन्हा ते येते आहे. जसं की पहिल्या महिला आता इकडं मंडई असते का नाही माहिती मला भाजी मंडई किंवा दही विकणाऱ्या ज्या बायका असतात त्या बाजूबंद घालतात. ते एकदम मोठे मोठे वाले चांदीचे वगैरे असतात. तर ते सगळी ट्रेंड पुन्हा येते. तर या उत्तरासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला अपेक्षित नव्हतं पण खरंच जे जुनं ते सोनं म्हणायची पद्धत आलेली आहे. आणि आता मलाबारचं तू तर शोरूम पाहशीलच. मलाबारच्या शोरूमचं ऑलरेडी नागपूरचं शोरूमचं उद्घाटन तुझ्या हस्ते झालेलं आहे. पुन्हा मला वाटतं लातूर सुद्धा आहे.
आहे खरं म्हणजे, पण तिने पाहिलेले आहे मलाबारची शोरूम. तुम्ही चांदीचं सेक्शन जर पाहिला तर, मी सकाळपासून आहे आता इथं, तर चांदीचं सेक्शन जर तुम्ही पाहिला तर चांदीच्या तिथल्या ज्या रिंग आहे, ज्याला आपण सॉलिटेअर वगैरे म्हणतो, किंमत ऍब्सोल्युटली 1000 ते 1200 रुपये आहे. पण त्याचं जे फिनिशिंग आहे ना, ते प्लॅटिनमला लाजवेल असं आहे. चांदीचे दागिने थोडेसे पिवळसर मॅट फिनिश येतात, तर ह्यांचं जे फिनिशिंग आहे ना, एक एक गोष्ट मी फार ऍडव्हर्टाईज करते असं नाही, मलाबारची आणि सखीची आहे माहित असू दे, तर मी ऍडव्हर्टाईज नाही, मी ज्या ज्या गोष्टी अनुभवल्या त्या सांगितल्या तुला, तुम्हाला सर्वांना. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे. काय स्टायलिंग, साडी ही सगळ्यात मला असं वाटतं द बेस्ट आहे. मी कुठेही जाताना साडीच नेहमी नेसायचा प्रयत्न करते. आणि मला असं अगदी मराठमोळं, आता आज नाही तयार झाले पण सणासुदीला मराठमोळं तयार व्हायला खूप आवडतं. सो अगदी चापून चोपून साडी नेसणं, नथ घालणं, चंद्रकोर लावणं, असं मला असं वाटतं ती बेस्ट स्टाईल स्टेटमेंट आहे. गुढीपाडवा मराठी सण आहे, पुढचे सण असेल तर काय काय ट्राय करू, पण मराठी लुक हा पाहिजे. थोडीशी विश्रांती द्यायला. मॅडम मी मगाशी तुम्हाला वेगळंच विचार, एकदम लावल्यावर असं झालं बघा, कसं वाटणार ते, म्हणून मला त्यांच्या उभारायचं पण फोटोला. मॅडम ऍब्सोल्युटली खरंच एक हेल्दी स्किन ज्याला म्हणतो, तर आम्ही पाहू शकतो. आता आहेतच महिला, आपण एक परिवार आहे. मी शिवानीला पण विचारलं तर म्हटले कदम मॅडम आणि बिलारे मॅडम ऍब्सोल्युटली आपल्या सखी मंच परिवारातीलच एक आहेत, बरेच वर्ष आपल्याशी कनेक्टेड आहे. तर हा प्रश्न एक मैत्रीण म्हणून मी तुम्हाला विचारू शकते का? म्हणजे नक्की प्रश्न काय, उत्तर काय, कशाचं? स्किनची काळजी कशी घ्यायची? नक्कीच नक्कीच. आणि कुणी मला वय पण विचारू नका, कारण मला सांगायला म्हटल्यानंतर थोडंसं आश्चर्य बऱ्याच जणांना वाटतं. पण खरंच सांगायचं तर खरी टीप अशी आहे ना, की आपण जास्तीत जास्त पाणी मात्र पिलं पाहिजे. म्हणजे मी खूप जास्त पाणी कंटिन्यू पित राहते. सो आपल्याला हायड्रेशन, स्किन हायड्रेशन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि कुठलाही जसं मेकअप मला एखादा करायचा असेल तर त्याच्या आधी मी एक हायड्रेशन मास्क नक्कीच अप्लाय करते. सो त्यामुळे माझं काय होतं की मेकअप एकदम सेटल आणि छान बसतो. त्या 2-3 टिप्स जरी सगळ्यांनी फॉलो केल्या, आठवड्यातनं एकदा आपला जो मास्क असेल तो, मी आता जसं त्यांनी सांगितलं मी कुठल्या ब्रँडचं प्रमोशन करणार नाही, पण तुमच्या बेस्ट स्किनला काय असेल त्यानुसार. आणि इथे अर्थातच ब्युटिशियन इथं बसलेले आहेत, त्यांना जास्त बेस्ट टिप्स माझ्यापेक्षा माहिती असतील. पण मी जे माझं रुटीन फॉलो करते, मी खरं सांगायचं तर बेबी ऑइल वापरते. बेबी ऑइल इज द बेस्ट. म्हणजे मला नॉर्मली हायड्रेशन करायचं असेल तर मी बेबी ऑइल किंवा आपला मेकअप रिमूव्हर म्हणून मी बेबी ऑइलच वापरते. आणि दुसरं कंटिन्युअस माझं सकाळी सुद्धा भरपूर पाणी पिणं होतं. थ्रूआउट अ डे माझं पाणी सारखं पिणं चालू असतं. आणि त्यानंतर अर्थातच एखादा मेकअप करायचा असेल किंवा नॉर्मली सुद्धा आपल्याला स्किन हायड्रेट ठेवायचं असेल तर आता मास्क खूप अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. सो दॅट इज द बेस्ट ऑप्शन आय कॅन से. थँक्यू. नक्कीच आपल्याबरोबर टिंबर रावांचं नाव घेणार आहे. आला आला गुढीपाडवा, आला आला गुढीपाडवा, टिंब रावांचं नाव घेते, मला मलाबार मधून दागिने खरेदी करायला आडवा. कार्यक्रमाला येऊन नाते जुळले मला बारशी, किशोररावांचं नाव घेते गुढीपाडव्याच्या दिवशी. ऍडव्हान्स गुढीपाडवा आपण सेलिब्रेट केलाच आहे. आज गुढीपाडवा, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. माझ्या घरी श्रीखंड आहे, तुमच्या घरी काय आहे? वाव. नाही तर नक्कीच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या, पण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल शुभेच्छा देणं थोडंसं कठीण, आपल्याकडे वेळ नाहीये. तर सगळ्यांनी काय म्हणायचंय? ऑल द बेस्ट मलाबार. काय म्हणणार? आपण पण खरेदी करणार, इतरांना पण सांगणार, शोरूम फिरून पाहणार, सगळं ऍडव्हर्टाइजमेंट करणार. पण शुभेच्छा तर महत्वाच्या ना, त्याच्यासाठी आपण आलेलो आहोत, शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. सगळ्यांनी असं लोकांची अशी टिपिकल स्माइल, असं खूप आनंद झाला आहे कार्यक्रम बघून. आपल्याला मस्त प्रत्येकाला मान मिळालाय, गिफ्ट मिळालं आहे, पुरस्कार ज्यांना मिळालाय त्या पण एकदम सुपर खुश आहेत. सगळेच आपण आज आनंद होतो, आनंद सगळा चेहऱ्यावर दिसू दे. आपण म्हणायचंय ऑल द बेस्ट मलाबार. कसं म्हणणार? 1 2 3 म्हणलं की. ओके, रेडी? व्हिडिओ रेडी? येस. 1 2 3. ओके, थँक्यू. आपण सेलिब्रेट काहीतरी टेक यायचं. ओके, 1 2 3. ओके, थँक्यू सो व्हेरी मच. आणि ओव्हर टू